नमस्कार. होम मिनिस्टर जाऊबाई जोरातच्या आजच्या भागात मी निलेश आपल्या सगळ्यांचं अतिशय मनापासून स्वागत करतो. दिवसभरातली सगळी कामं वगैरे आटोपून सगळे जण बसलेले आहेत टीव्ही समोर होम मिनिस्टरची ही धमाल बघण्यासाठी. आज सुद्धा आपल्या जाऊबाईंना वेगवेगळे टप्पे पार करून पोहोचायचं आहे पैठणीपर्यंत, कारण होम मिनिस्टर पदाची खुर्ची मिळवणं तेवढी सोपी गोष्ट नाहीये. आज आपण आलोय ठाणे ऐरोली सेक्टर 17 मध्ये आणि खेळ खेळणार आहोत स्नेहसागर सोसायटीमध्ये राहणाऱ्या डोंगरे कुटुंबामध्ये. एकत्र कुटुंब पद्धतीत राहणारी ही फॅमिली मूळची आहे पुणे आंबेगावची आणि गेली 20 वर्षे त्यांचं ऐरोलीमध्ये वास्तव्य आहे. बघूयात आज होम मिनिस्टर पदाच्या या खुर्चीवरती कोण विराजमान होणार. भेटूयात जाऊबाईंना. चला. नमस्कार. थँक्यू. डोंगरे कुटुंबात आज आपण आलोय. सगळ्यांचं स्वागत. सगळा महाराष्ट्र तुमच्या घरी आलाय असं म्हणायला हरकत नाहीये. थोरल्या जाऊबाई कोण? तुम्ही आता ओळख करून द्या. मी सौ वैशाली दीपक डोंगरे. हे माझे मिस्टर दीपक डोंगरे. हा माझा मुलगा साहिल. हे माझे वडील. ही माझी आई. ही माझी बहीण तिचा मुलगा. ही माझी मैत्रीण तिची मुलगी आणि काका. धाकट्या जाऊबाई तुम्ही ओळख करून द्या. मी सरिता रोहन डोंगरे. हे माझे मिस्टर रोहन डोंगरे. ह्या माझ्या सासूबाई. हे माझे सासरे. ही माझी बहीण प्रज्ञा आणि हे माझ्या मामी. कुटुंबाची छान ओळख झाली आणि आता सासूबाईंची धमाल गप्पा मारूया. सासूबाई आपल्या सोबत आहेत सौ सुमन डोंगरे. नमस्कार. नमस्कार. आता छान परीक्षण करा बरं का. हो. कडक दिसतात सासूबाई चेहऱ्यावरून मला. स्वभाव जरा हे माझा कडक नाहीये, बर पण मन मिळावे सगळ्यांबरोबर. बर. आणि सुनबाईंचा कसा स्वभाव आहे? त्यांचा पण मन मिळावे. थोरल्यांचा स्वभाव कसा सांगा? थोडा कडक आहे तिचा. थोडा की जास्त? जास्त नाही. मग काय कडकपणा होतो बरं त्यांच्याकडून? कडकपणा म्हणजे तिचा आमच्याबरोबर कोणाबरोबरच नाही होत. अच्छा. तिचं स्वतःशीच ती हे करते, त्रास करून घेते. त्यांची होते स्वतःच ती स्वतः त्रास करून घेते. मग तुमच्याशी कधी वाद झाला तर काय होतं? नाही, वाद होतच नाही आमच्या दोघींचा कधी. का बरं? मी लक्ष नाही टाकत. लक्ष देतच नाही. काय खटकतं हो त्यांच्या स्वभावातलं? काय खटकतं? तिने म्हणजे असं शांत राहिलं पाहिजे. मला एवढंच खटकतं, बाकी काही नाही. शांत म्हणजे जास्त मग चिडचिड होते? जास्त चिडचिड ती स्वतः त्रास करून घेते ना, हा. ते तिने केलं नाही पाहिजे. तिच्यासाठीच ती करून घेते त्रास. बर. धाकट्या तुमच्या सुनबाईंचं लव्ह मॅरेज आहे, तुम्हाला मान्य होतं का ते? मला मान्य नव्हतं, का? बाकी सगळ्यांना मान्य होतं. तुम्हाला का मान्य नव्हतं? खूप लांबची आहे ती. अच्छा. त्याच्यामुळे. लांबची आहे म्हणजे? नाशिकची आहे ती. मग आता का कुठल्याही सुनबाई असते तर लांबचे असते तरी आपण केलेच असते ना. काय कारण काय होतं? कारण दुसरं काहीच नाही. तशी ती चांगली आहे स्वभावाने. बर. मन मिळावं. तुमची जास्त मैत्री कोणाशी? थोरल्यांची का हा? धाकट्यांची? नाही, थोरल्यांशी. थोरल्यांची. का बरं? आता ती 10 वर्ष झाली ना. बर. आणि यांचं नुकतंच लग्न झालं. एकच महिना झालाय. त्यांच्याशी पण मैत्री करा आता. करेल ना. हो. 5 प्रश्न मी तुम्हाला विचारणार. हो. छान उत्तर द्या तुम्ही. चालेल. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाईंना नवनवीन गोष्टी शिकण्याची आवड आहे? थोरल्या किंवा धाकट्या असं उत्तर द्यायचं. धाकटीला. धाकट्या असं त्यांनी उत्तर दिलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. कोणत्या सुनबाईंमध्ये अहमपणा आहे? मीपणा कोणाकडे जास्त आहे? थोरल्या की धाकट्या? मोठ्या. का बरं? काय अहमपणा होतं त्यांच्याकडून? तिला सांगितलं मग मी, तिला तिच्या मनासारखं असलं तर ते मग ती शांत असते. नाहीतर मग जमदग्नी. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाईंना काम कर म्हणून सांगावं लागतं? मोठ्याच. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई व्यवहार दक्ष नाहीत? मोठीच. पुढचा प्रश्न आहे. कोणत्या सुनबाई तुमच्या आवडी निवडींची काळजी घेतात? दोघींचं नाव सांगायचं नाही, एकीच सांगायचं ना. थोरल्या की धाकट्या? धाकट्या. छान गप्पा मारल्या आहेत सासूबाईंनी. आता आपण भेटूयात सुनबाईंना. जाऊबाई आता आपल्या सोबत आहेत, खेळणार आहेत बझर राऊंड. आधी थोड्याशा गप्पा मारूयात. यांचं लव्ह मॅरेज होतं ना? हो. मग आधी तुम्हाला माहिती होतं का? हो, मला माहित होतं. बघितलं आवडलं होतं का तुम्हाला? हो, पण आवडली तशी बघितला खूप आवडली. फक्त थोडी जरा हाईट मध्ये, कारण मी पण बुटकी आहे आणि ती पण बुटकीच आहे. म्हणजे तुमचं म्हणणं काय होतं? थोडी उंच हवी होती. थोड्या उंच हव्या होत्या. हो. हे तुम्हाला मान्य आहे का की उंच असणं गरजेचं आहे घरामध्ये वगैरे? प्रेम असं काय काय उंची नाही. बघून हो. बघूनच केलं जातं? असं काय नाही. आता हाईट नाही वाढले तर आपल्या त्या हातात काय नाही. पण सासूबाईंना मान्य नव्हतं. हो. मग ते नंतर काही त्रास झाला का घरात आल्यावर? नाही, नंतर काही त्रास झाला नाही. त्यांनी सांगितलं. अच्छा. मग आता कधी काही वाद कुरबुर कधी नाही, होते का अजून त्या नाही. विषयावरून वगैरे? नाही, निघालाच नाहीये तो विषय अजूनपर्यंत. घरात सगळ्यात जास्त लाड तुमचा कोण करायचा? मम्मी पप्पा दोन्ही. मग त्यांनी विरोध केला? पप्पा आता नाही आहेत. आता तर मम्मीने पण काही नाही, इमिजिएटली हो बोलले लगेच. अच्छा. काही प्रॉब्लेम नव्हता, घरून काहीच विरोध नाही. मग आज मम्मीची आठवण येते का होम मिनिस्टरच्या निमित्तानं? हो, बोलवलेलं तिला. इथेच आहे माझं, 10 मिनिटावर आहे. अच्छा. यांच्या स्वभावातल्या कुठल्या गोष्टी खटकल्या तुम्हाला आतापर्यंत?
नाही अजूनपर्यंत नाही, पण कधी कधी त्या खूपच शांत असतात. अच्छा. म्हणजे त्या मला माहित नाही का शांत असतात, पण मला शांतता आवडत नाही. मला एकदम गडबड गोंधळ म्हणजे तुमच्याशी थोडंसं भांडण पण त्यांनी करायला पाहिजे. नाही तसं नाही. बोलायला हवं. मला थोडंसं शांतता घर आवडत, म्हणजे असं नाही होत. शांतता नाही आवडत घरामध्ये. मग आता इथेही शांतता नको, छान मस्त राऊंड खेळूयात. पटापट बजर वाजून उत्तर द्या. तुम्ही शांतपणे वाजू नका, ऐकूच यायचं नाही मला, काय वाजवलं कळायचं नाही. चला 5 प्रश्न तुम्हाला विचारणार आहे. पहिला प्रश्न आहे तुमच्यासाठी, सासूबाईंचा रोजचा एक दिनक्रम काय? इकडे 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 त्यांनी वाजवलं उत्तर तुम्ही. रोज ते दत्त मंदिरात जातात हरिपाठाला. अगदी बरोबर उत्तर आहे, हरिपाठ. 200 रुपये तुमचे, अभिनंदन. तुम्ही मदत करता का हळूहळू, असं दिसायला लागलंय. पुढचा प्रश्न आहे, दोन्ही भावांचा एक नावडता पदार्थ कोणता आहे? आता व्यवस्थित तुम्ही. भेंडीची भाजी. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. रोज 200 रुपये तुमचे. पुढचा प्रश्न आहे, सासऱ्यांचा आवडता आवडता अभिनेता कोणता? धर्मेंद्र. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. रोज 200 रुपये तुमचे. सगळं पाठांतर करून ठेवलं? नाही. विचारून ठेवलं होतं का? नाही. आणि हे पण ठरवले होते, तू हे दे मी हे उत्तर देतो? नाही, असं काहीच नाही. पुढचा प्रश्न आहे, तुमची ग्रामदेवी कोणती? बोला. तुळजाभवानी. नाही, उत्तर चुकलंय आता तुमचं. तुम्ही उत्तर द्या. काय माहिती अजून. माहिती पाहिजे. मुक्ताई हे उत्तर आहे. असं करू नका, माहिती करून घ्या सगळी. पुढचा प्रश्न आहे, सासू सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवस तारीख? 5 मार्च. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि थोरल्या जाऊबाई जिंकतायत रोज 200 रुपये. अभिनंदन. तुम्हाला नाही माहिती? माहित होतं. मग का नाही दिलं उत्तर तुम्ही? त्याने घाई केली ना. काही असं नाही चालणार, तिकडे कॉम्पिटिशन आहे, थांबून चालणार नाही. अच्छा. त्या पुढे गेल्या ना थोड्याशा. हो, आणि चालेल. तुम्ही कसं पुढे जायचं याची तयारी करून ठेवा.